विद्यार्थ्यांनो, आपण वर्ग 9वा विषय इतिहास यातील 4थं प्रकरण अभ्यासत आहोत. या पाठातील आधीचे मुद्दे आपण या आधीच्या भागांमध्ये अभ्यासले होते. त्यामध्ये आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये बघितलं होतं की कशाप्रकारे गिरणी कामगारांनी संप केला, त्या संपाचं नेतृत्व दत्ता सामंतांनी घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात काय घडामोडी घडत आल्या हे आपण समोर अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपण या ब्लू बॉक्समधील माहीत आहे का तुम्हाला मधील थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या ही लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गानं मोठं योगदान केलेलं आहे. म्हणजे जो कामगार वर्ग होता त्याने कामाच्या क्षेत्रात तर योगदान दिलंच, पण त्याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलेलं दिसतं. त्यापैकी अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचं वास्तव्य दर्शन आपल्याला त्यांच्या कविताच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. तर आपण त्या समोरचा भाग अभ्यासू. मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या म्हणजेच गिरणी कामगारांनी केलेल्या संपाविषयीची जी समस्या होती ती सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी घेतली. म्हणजे जेव्हा त्रिपक्षीय समिती नेमली गेली राज्य सरकारद्वारे, मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी एक समिती नेमली त्रिपक्षीय 3 पक्षांची. आणि पुढे जेव्हा बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तर त्यांनी कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल, म्हणजे कामगारांशी काही बोलणं करणार नाही असं त्यांनी ठरवलं नवीन मुख्यमंत्र्यांनी. तेव्हा डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा जो आहे हा रद्द करावा अशी मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. म्हणजे ज्यावेळेस संपावर असताना कामगारांचं घर कसं चालेल बा, तर कामगारांना त्यांच्या गावाकडून मदत झाली होती सुरुवातीला एकमेकांना त्यांनी मदतसुद्धा केली आणि ते तेवढंसं अवघडही नाही केलं आहे. पण विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य, मदत निधी यांचं वाटपही केलं. डाव्या पक्षांनी सुद्धा संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळायला लागताच म्हणजे थोडा जास्त काळ संप चालायला लागला आणि त्यामुळे कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. कामगारांनी जेल भरो आंदोलनसुद्धा केलं. जेल भरो म्हणजे आंदोलनामध्ये भाग घेणे आणि पोलिसांनी पकडलं तर सरळ जेलमध्ये चाललं जाणे, की मॅक्झिमम संख्येमध्ये जेलमध्ये जायचं प्रमाण कामगारांनी सुरू केलं. सप्टेंबर 1982मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा केला. त्याचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिला संप होता. या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणी कापडाच्या खपावर परिणाम झाला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत व गुजरातमध्ये गेल्या होत्या. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण घडवून आणले होते. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमलं होतं, म्हणजे एक समिती नेमली गेली होती, पण त्यातही काही यश मिळालं नाही. म्हणजे यातून आपल्याला हे समजतं की कशाप्रकारे गिरणी कामगारांची समस्या काही सोडवली गेली नाही. त्यांचा तो प्रश्न तसाच राहिला. त्यांच्यावर झालेला हा अन्याय कधीही तिथे दूर झाला नाही. त्यानंतर आहे नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे साल महत्त्वाचं मानलं जातं. 10व्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रामध्ये PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण म्हणजेच न्यू इकॉनॉमिक पॉलिसी स्वीकारली. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले पाहिजे असं त्यांना वाटलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहामध्ये त्यांनी आणलं. म्हणजे नव्या आर्थिक धोरणामध्ये काय झालं की जगाला भारताशी जोडलं गेलं. जगाची अर्थव्यवस्था आणि भारताची अर्थव्यवस्था एका स्तरावर आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू झाले. आधी भारत हा जगापासून व्यापारीदृष्ट्या किंवा औद्योगिकदृष्ट्या थोडा वेगळा होता. भारतामध्ये कुठलेही विदेशी व्यापारी आपली गुंतवणूक करत नसायचे. ठीक आहे, धोरणानुसार, आर्थिक धोरणानुसार. पण जेव्हा PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले त्यांनी हे जे नियम होते हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने, ते त्यावेळेस अर्थमंत्री होते, त्यांच्या मदतीने त्यांनी एक अशी अर्थव्यवस्था बनवली की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इतर विदेशी लोक येऊन काय करतील, गुंतवणूक करतील. ज्याचा फायदा भारताला होईल. भारतात उद्योगधंद्याची वाढ होईल. भारतातली जी बेरोजगारी आहे ती दूर होईल. भारतात रोजगार वाढेल, गरिबी दूर होईल. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेसोबत एकाच प्रवाहात यायला लागेल, हा प्रयत्न त्यांनी केला.
या काळात भारताची आर्थिक व्यवस्था बिकट होती, म्हणजे खूपच वाईट होती. पी व्ही नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचं सरकार होतं. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता, म्हणजे चलनवाढ खूप जास्त प्रमाणात वाढली होती, 17%पर्यंत गेली होती. चलन वाढ होणे म्हणजे महागाई वाढणे किंवा आपण पैशाचं मूल्य कमी होणे, रुपयाचं मूल्य कमी होणे हे झालं होतं. आर्थिक वृद्धी दर हा 1.1% घटला होता, म्हणजे जी आर्थिक वृद्धी आधी होती त्याच्याहीपेक्षा तो 1.1% घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे होतं आणि भारत आयात करेल एवढं, यासाठी भारताकडे जे परकीय चलन होतं, विदेशी चलन होतं, म्हणजे विदेशी रुपया होता, तो फक्त 1 आठवडा पुरेल एवढाच होता. परकीय कर्जाची परतफेड करणे, यावरील व्याज देणे कठीण झालं होतं. मे 1991 चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% झाले होते. म्हणजे जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे, देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न वर्षभरातलं, ते आणि केंद्र व राज्य सरकारचं एकत्रित अंतर्गत कर्ज हे जवळपास किती टक्के झालं होतं? 55% कर्ज आलं होतं भारतावर. म्हणजे भारतातला 55% कर्ज देणं भाग होतं इतर देशांना. 1980 ते 81 परकीय कर्ज $2,350 कोटी इतकं होतं. ते 1990-91 $8,380 कोटी पर्यंत वाढलं, म्हणजे त्यामध्ये कितीतरी पटीने वाढ झाली. यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी होता. त्याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. आता भारताकडे फक्त $100 कोटी का बरं होते? कारण की त्यावेळेस तेलाच्या किमती खूप वाढल्या होत्या, कारण की इराकने कुवेतवर आक्रमण केलं होतं. त्यामुळे भारतात येणारे जे कच्चं तेल आहे किंवा ज्याला आपण पेट्रोल डिझेल म्हणतो आपण, क्रूड ऑइल, त्याच्या किमती वाढल्या होत्या आणि त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. भारताला परकीय कर्ज उभारणं आता अवघड झालं होतं, कारण की ऑलरेडी भारतावर भरपूर कर्ज होतं आणि त्यामुळे अनिवासी भारतीय, म्हणजे जे भारतातले होते पण भारतात राहत नसून इतर देशांमध्ये राहत होते, त्यांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी भारतातून काढायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांनी भारतामध्ये जी गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक त्यांनी हळूहळू परत काढायला सुरुवात केली होती. आता ही एवढी मोठी जी आर्थिक समस्या भारतासमोर उभी होती, यावर उपाययोजना करणंही आवश्यक होतं आणि यावर काय उपाययोजना केली ते आपण बघू. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी व्ही नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास हळूहळू सुरुवात केली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले, म्हणजे भारतामध्ये कोण किती गुंतवणूक करेल यावर काही निर्बंध लादले होते. हे निर्बंध सगळ्यात आधी त्यांनी उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती म्हणजे लायसन्स पद्धती जी होती ती 18 उद्योगांपुरती फक्त मर्यादित केली. म्हणजे फक्त 18 उद्योगांना लायसन्स लागेल, बाकी कोणत्याही उद्योगाला लायसन्सची गरज पडणार नाही. सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली. बरेचसे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे जे सरकारच्या कंट्रोलमध्ये होते, ज्यामध्ये तोटा वाढत होता आणि कार्यक्षमतासुद्धा काय होती? कमी होती. त्यामुळे सरकारला असं वाटलं की ही सरकारी क्षेत्र कोणाला द्यावी? खाजगी क्षेत्रांना द्यावी, म्हणजे खाजगी उद्योजकांना द्यावी. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 त्यांनी सेबीची म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं संगणकीकरण करण्यात आलं, म्हणजे कम्प्युटरायझेशन झालं. मंदीचं सावट दूर करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं. मंदी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही काय होत होती? हळूहळू कमी होत चालली होती. त्यामध्ये जी स्पीड पाहिजे, ती वाढ होत नव्हती, उलट ती कमी होत होती. तर त्याला मंदी असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादन कमी होत चाललं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं अर्थव्यवस्थेला. तर हे दूर करावं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य त्यांनी या गोष्टीला दिलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं याचा फायदा? भारतात परकीय गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळू लागला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोनसारख्या सेवा भारतभर सुरू झाल्या.
डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. खाजगीकरण भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं. भारतातले बरेचसे उद्योग हे सरकारी क्षेत्रातून खाजगी क्षेत्रात गेले. उदारीकरण, भारतामध्ये कुठलाही व्यापारी, कुठलाही गुंतवणूकदार सहज गुंतवणूक करू शकतो, याला उदारीकरण असं म्हणतात. जागतिकीकरण, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना. आता जागतिक व्यापार संघटना काय कार्य करते हे बघू आपण. भारताने 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना, ज्याला आपण WTO म्हणतो, याचं सदस्यत्व स्वीकारलं. या संघटनेचा उद्देश पुढील प्रमाणे होता. देशादेशातील व्यापार खुला करणे, सगळ्यात महत्त्वाचं. कोणताही देश दुसऱ्या देशाशी व्यापार करू शकेल. आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणे म्हणजे उदारीकरण आपण सोपी भाषेत म्हणू. कुठल्याही पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराला जे नियम अडथळा आणतात, जे नियम त्याला थांबवतात, जे नियम त्याला आळा घालतात, निर्बंध लावतात, ते सगळे संपवणे. जगभरातील व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. जगातील सगळा व्यापार हा नियमित झाला पाहिजे याचं प्लॅनिंग करणे व्यवस्थितपणे. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होती म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत होती. जसं WTO कार्य करतं त्याच प्रकारचं कार्य ही संघटना करत होती. ती व्यापार नियमन करायची म्हणजे व्यापाराचं नियमन करायची, रेग्युलरायझेशन करायची, व्यवस्थित व्यापार चालत आहे की नाही चालत आहे जागतिक याच्याकडे लक्ष द्यायची. भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय भारताने घेतला. भारत सरकारला, अर्थमंत्र्याला व प्रधानमंत्र्याला विरोध झाला अनेक पक्षांकडून, पण तरीसुद्धा WTOचं सदस्यत्व भारताने स्वीकारलं. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान व सेवा यांच्याशी संबंध आहे हे त्यांना कळलं. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य इत्यादी सर्व क्षेत्रात झपाट्याने व्यापारीकरण झालं. हे सगळे क्षेत्र व्यापारीकरणामध्ये गेले, व्यापारात गेले म्हणजे खाजगीकरणामध्ये गेलं असं आपण म्हणू शकतो. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट झाली. म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली राहत होते, बिलो पॉवर्टी लाईन, त्या लोकसंख्येमध्ये आता हळूहळू कमी व्हायला लागली म्हणजे लोक दारिद्र्य रेषेच्या वर यायला लागले. बालमृत्यूचं प्रमाणसुद्धा घटलं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. सांडपाण्याबाबतच्या अनेक सोयीसुविधा भारताने उपलब्ध करून दिल्या. अशा अनेक सुधारणा या काळामध्ये भारतात झाल्या. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, ज्याला साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला सॅप्टा असं म्हणतात, तो केला. म्हणजे हा ऑब्व्हियसली दक्षिण आशिया भागाकडला होता. तसेच भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. सार्क देश ज्याचा भारत एक सदस्य आहे, तर या सार्कमधील ज्या देशांना भारतामध्ये निर्याती संबंधी जे काही निर्बंध होते ते भारताने उठवले. आयात शुल्कामध्ये भारताने सवलत दिली. आयात म्हणजे एखादी वस्तू आपल्या देशात आणणे, तर त्यावर जे शुल्क लागलं जात होतं, टॅक्स लागायचा, तो भारताने कमी केला. भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीसाठी सुद्धा खुलं केलं. म्हणजे भारतामध्ये विमा क्षेत्र सुरू झालं, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, त्याची सुरुवात झाली आणि इतर देशातील लोक त्यामध्ये गुंतवणूक करू शकतील यासाठी भारताने सोय केली. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल या भागात अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण हा प्रवास आपण कसा केला हे आपण पुढील भागामध्ये भारत व अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. हे आपण या भागात अभ्यासलं. भारताने कसा प्रवास केला मिश्र अर्थव्यवस्थे ते जागतिकीकरण. पुढील भागामध्ये भारत व अन्य क्षेत्रात कशा प्रकारे भारताने प्रगती केली ते आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.